तर विद्या मायेतला ईश्वर आहे. मग ईश्वरच सद्गुरु रूपाने अवतार घेतो, संत रूपाने अवतार घेतो. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग हे संत महात्मे आले म्हणजे आम्हाला ह्याचा उलगडा करून दाखवते. कारण ही विद्या मायेतली आणि आपण अविद्या मायेतली. आम्हाला अज्ञान आहे आणि त्यांना अज्ञान नाही. ते सर्वज्ञ आहेत आणि आपण किंचित नाही, म्हणजे थोडं ज्ञान नाही आम्हाला. आम्हाला लई आमचं दिसतं का नाही, आमची दृष्टी आहे तिथपर्यंत. पण हे त्रिकाल ज्ञानी असतील संत महात्मे, हे त्रिकाल ज्ञानी असतात. असो, आता माया ईश्वराचं मलिन सत्वगुण अविद्येचा जीवाचा अंश हे कारण शरीर. स्थूल शरीराचे आरंभिक अशी पंच सूक्ष्म भूते मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून या जीवात सूक्ष्म शरीर आपण बघितलं. लिंग शरीर त्याला म्हणतो आपण. त्याला काय म्हणायचं? लिंग. म्हणजे पंच प्राण, पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी हे 17 तत्वाचा याला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर. सत्व म्हणजे गुण आहे म्हणून त्याला सत्व म्हणायचं. असो, आणि मग काय झालं? हे सूक्ष्म शरीर झालं. जीवाचे स्थूल शरीर सर्वांना माहित आहे. आता आपलं स्थूल शरीर सगळ्याला माहिती. सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वर, सगळ्याचं स्थूल शरीर, सगळ्याचं तुमचं आमचं कीटकाचं सगळ्याचे याचे मिळून काय ईश्वराचं सूक्ष्म स्थूल शरीर झालं. असं या स्थूल शरीरातच काय झाले म्हणले? स्थूल शरीरात ईश्वराचे 3 शरीर आणि 5 कोश आहेत. 5 कोश म्हणजे आमच्या शरीरातले कोश. आता कोशाचं विवरण 22व्या परिच्छेदात सांगितलं. आता कोश कोणचे कोणचे? तर हा अनुक्रम त्यांनी वर्ण नाही केला, आत्म केलाय. सगळ्यात डीप असतो म्हणजे सगळ्यात खोल असतो तो आनंदमय कोश. सगळ्यात वरचा आहे तो अन्नमय कोश, म्हणजे आपल्याला दिसणारा कोश त्याला काय झालंय? अन्नमय कोश म्हणायचं. पण हिथं विवरण कसं केलंय? आधी तुम्ही तिकडनं या. म्हणजे आत्म्यानंतरचा जी आहे आनंदमय कोश, कारण शरीर. कारण शरीर काय सांगितलं? ते बीज अवस्था आहे आमची. ती कोणची? बीज अवस्था आहे. मग बीज अवस्थेतनच बाहेर पडलं ना त्याला म्हणायचं थोड्यात काय? कारण आहे ते. म्हणजे कशाचं कारण आहे? जागृतीचा आणि स्वप्नशील या दोन्ही अवस्थेचं कोण आहे कारण? आमचं झोप, सुषुप्ती. मग ह्यातनं आम्हाला काय झाला? कारण शरीरात आनंदमय कोश आला. कोणता आला? आनंदमय कोश. म्हणजे आनंदमय कोश पहिला घेतला शास्त्राने. म्हणजे आनंदमय कोश कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. काय म्हणतात? आनंदमय कोश कोणाला म्हणायचं? कारण शरीर. कारण शरीर कोणतं आहे आमचं? तर सुषुप्ती. त्याला प्राज्ञ म्हणतात. अजून त्याचा अभिमानी कोण आहे? प्राज्ञ. आणि हे काय झाला? आनंदमय कोश. हे काय झाला? आनंदमय कोश. नंतर विज्ञानमय कोश. आता विज्ञान म्हणजे बुद्धी, थोडक्यात पंच ज्ञानेंद्रिय आणि निश्चय रूप अंतःकरणाची वृत्ती. आता इकडे वाचा पडा. निश्चय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय आपण पहिलं बघितले. पंच ज्ञानेंद्रियांतर निश्चय रूप करण्याची वृत्ती त्याला बुद्धी म्हणायचं. निश्चय करण्याची वृत्तीला काय म्हणायचे? बुद्धी. याच्यामुळे विज्ञानमय कोश कोणता झाला? बुद्धीला विज्ञान अशी म्हणतात. बुद्धीलाच काय म्हणायचंय? विज्ञान. कारण ती शोध करते ना, त्यामुळे ती विज्ञान रूप म्हणते त्या विज्ञानमय कोश. आणि नंतर मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय आणि मन हे 3 मिळून काय झाला? मनोमय कोश. काय काय? मनोमय कोश. आणि नंतर प्राणमय कोश. आता प्राणमय कोशात काय? पंच प्राण आणि पंच कर्मेंद्रिय. पहिले ज्ञानेंद्रिय झाले, आता कोण झाले? कर्मेंद्रिय. पंच प्राण आणि पंच कर्मेंद्रिय याला काय म्हणायचा? प्राणमय कोश. प्राणमय कोश. आणि नंतर कोणता राहिला आता उर्वरित अन्नमय कोश. तर अन्नमय कोशात काय? म्हणजे स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या वरचं जे शरीर आहे त्याला काय म्हणायचंय? अन्नमय कोश. हा सगळं दिसतंय आम्हाला, त्याला अन्नमय कोश म्हणायचं. हे 5 कोश. हे काय काय? आता हे कसं आहे? या 5 कोशाला 5 कोशाच्या आतच अडकलीत काय काय. यालाच आत्मा म्हणणार आहेत. पण प्रत्येकाला आनंदमय कोशाला आत्मा म्हणणार आहेत, अन्नमय कोशाला आत्मा म्हणणार आहेत. मग त्याचं आपल्याला आता विवरण पुढं शास्त्र सांगणार आहे. जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. जीव आणि ईश्वर, पिंडी ते ब्रह्मांडी.
ब्रह्मांड आणि पिंडात फरक नाही, आपल्यात आहे तेच बाहेर आहे. हा, मग ह्या काय, हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपास आच्छादन करते. हे सगळं ब्रह्मरूपाला काय झालं, आच्छादन केलं. जसं आमचा आत्मा झाकला या अन्नमय कोशांनी प्राणमय कोशांनी आमच्या त्याच्यावर आवरण पडलं, तसं ह्या ब्रह्मावर सुद्धा आवरण पडलं, ह्या जगताचं सगळं स्थूल सृष्टीचं. त्यामुळे आम्हाला समजा ना, आम्ही काय म्हणा जगत म्हणायला लागलो. जग आहे का? जग नाही, ब्रह्मच आहे. पण आम्हाला काय दिसतंय, कारण कोश झाला ना तयार तिथं, कोशामुळं झाकलं गेलं. कोश म्हणजे आच्छादन, आवरण. मग हे पडलं आवरण, त्यामुळे आम्हाला त्याचं ज्ञान नाही. आम्हाला त्यामुळे ते आम्हाला काय ज्ञान नाही, म्हणून यास कोश म्हणायचा. काय आवरण पडलं म्हणून कोश. अनेक मंदबुद्धी पुरुष, आता काय शास्त्र सांग, मंदबुद्धी पुरुष म्हणजे ज्याची बुद्धी चालत नाही त्याला मंदबुद्धी म्हणते. मंदबुद्धी पुरुष या पंचकोशास जे अनात्म पदार्थ आहेत, सगळे आता अनात्म पदार्थातच, आणि त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा समजतात. काहीतरी मग काय ह्या अनात्म पदार्थाला काय आत्मा समजायचे. आणि मग मुख्य जे आहे आमचं साक्षीरूप आत्मस्वरूप, याला आम्ही पारखे झालो, म्हणजे त्यापासून आम्ही दुरावलो. त्यामुळं आम्हाला जन्म घ्यावा लागला. त्यामुळं आम्हाला काय करावं लागला, आम्हाला जन्म मिळतो फक्त आत्मस्वरूपाचं आम्हाला काय विस्मरण. आमच्या अण्णा सांगतात हरिपाठात, स्वरूपी अज्ञान दृश्य सत्यकल्पी. स्वरूपाचं अज्ञान आहे तुम्हाला, म्हणून हे दृश्य म्हणजे ह्या देह, हे जगत तुम्हाला काय वाटायला लागलं, सत्य वाटतं. कशामुळे वाटायला लागलं, आम्हाला अज्ञान, म्हणजे म्हणजे आमच्या स्वरूपाचं आम्हाला अज्ञान. आणि आम्ही आमच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळं आम्ही याला सत्यत्व दिली. आम्ही सत्यत्व बुद्धी हेच अज्ञान आहे. माऊलींनी सुद्धा 7व्या अध्यायात ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याच्या व्याख्या सांगितल्या. तर्क जिथं पोहोचत नाही तिथं तुमची बुद्धी जात नाही, त्याला काय म्हणायचं, तिथं ज्ञान. थरकू आईनी निघे, मग हे सगळं निघलं तिथं काय म्हणायचं, ज्ञान. येर प्रपंच, येर म्हणजे बाकीचा प्रपंच, प्रपंच म्हणजे सगळे, ते विज्ञान. आणि तेच सत्यबुद्धी, सत्यत्व बुद्धी, ह्या विज्ञानाला सत्य मानणं, हे काय आहे, अज्ञान. हे अज्ञान आमचं घालवणं. कशामुळे आम्हाला अज्ञान पडलं, तर ह्या कोशामुळे. हे कोश आहेत आम्हाला, ह्या आम्हाला कोश दूर करायचे, आम्हाला कोश घालवायचे. आणि ह्या कोशालाच काय काय मंदबुद्धी, मंदबुद्धी म्हणजे ज्याला ज्ञान नाही झालं तो मंद आहे, आणि ज्याला ज्ञान झालं तो तीव्र ज्ञानी. त्या तीव्र ज्ञानाला ह्या पंचकोशापासून वेगळा जो परमात्मा आहे, जे आत्मस्वरूप आहे, आणि तेच खरं वाटतात असतं. यापैकी कोणकोणत्या अनात्मा पदार्थास आत्मा समजतात तो क्रमाने सांगतो. ते नकाशा नंबर 10 सांगितलं. त्या नकाशा नंबर 10 मध्ये सांगितलं कोणाला, तर पहिलं सांगितलं, आता वर्ण सुरुवात केली. आता जी आम्हाला दिसतंय, शास्त्र बघा, शास्त्र किती म्हणजे सखोल आपल्याला ज्ञान करून देतं. आधी तुम्ही कुठनं आला, कुठनं तुमची हे झालं फजिती, आधी तुम्ही आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे तुमचं. पण नंतर तुम्ही कारण शरीरात म्हणजे आनंदमय कोशात सगळ्यात जवळच आहे. आनंदमय कोश कांचा आहे, आत्म्याच्या जवळच आहे. अशा क्रमाने आम्हाला आणलंय. आनंदमय कोशानंतर विज्ञानमय कोश दिलाय, विज्ञानमय कोशानंतर मनोमय कोश दिलाय, मनोमय कोशानंतर प्राणमय कोश दिलाय, आणि प्राणमय कोशानंतर अन्नमय कोश दिला. म्हणजे अन्नमय म्हणजे शरीर. आता ह्याला 99.99% या अन्नमय कोशालाच आत्मा समजणार आहे. म्हणजे आता बघा आपण कोणत्या आमचं आम्ही काय सांगतो, 99 अजून एखादा कश्चित शस्त्रेषु एखादा ह्याला म्हणजे 10 शास्त्रात एखादा बाबा ह्या निवाडा करतो की नाही, हे नाही, ते नाही, हे मी आत्मस्वरूप आहे, हा जाणणारा किती आहे, मुक्त एखादाच आहे. आणि बाकीचे आम्ही सगळे बद्ध आहे. आम्ही कोण आहेत, बद्ध आहे. म्हणजे आम्हाला अन्नमय कोशालाच आम्ही काय समजतो, आत्मा समजतो. मग देहाचं बघा, आता अन्नमय कोश याला मानणारे, आत्मा मानणारेचं मत काय आता आपण बघू. आता काय म्हणतात, विरोचन. विरोचन हे कोण आहे, विरोचन. विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचा नातू. तेव्हापासून आले बरं का ही अन्नमय कोश. बघा आता ही बलीचा आणि प्रल्हादाचा कोण आहे, मुलगा. जरी संताचा मुलगा असला, आता इथं काय भक्त प्रल्हाद आपण ज्याचं नाव घेतो त्याचा कोण आहे, हा विरोचन मुलगा. म्हणजे मुलगा असला तरी ज्ञानी होईल सांगता येत आहे का,
आता प्रल्हाद म्हणल्यावर आपण कोण म्हणतो उच्च आहे त्याचं अवस्था. त्यांनी 9वी भक्ती आम्हाला सांगितली. श्रवणम कीर्तनम सगळ्याची पादसेवन ही कुणी सांगितलं आम्हाला? प्रल्हादाच्याकडनं आलंय ना. मग प्रल्हादाने सांगितलं, पण त्याचा मुलगा ज्ञानी होईल सांगता येते का? नाही. हा त्याचा म्हणजे द्वैताचा सुद्धा प्रल्हाद, आता हिरण्यकशिपूचा प्रल्हाद झाला. म्हणजे असं सांगता येत नाही की संतांच्या घरी संत जन्मतील आणि असंताच्या घरी संत जन्मणार नाही. हे सगळं खोट आहे. नव्हती संत. म्हणजे हे सांगितलं. आणि बळीचा कोण आहे? तर नातू आहे. बळीचा कोण आहे? नातू. तर ह्यांनी काय सांगितलं? तर अनुयायी जे विरोचनाचे अनुयायी म्हणजे ते देहालाच मी मानणार आहे. आता ह्याला आजोबाचे गुण आले. आजोबा असा होता ना, या देहालाच मी मानणारा हिरण्यकशिपू, मी देव आहे म्हणायचा, देवाचं नाव घेऊ नका. मग ह्या नातवात अंश आला, नावकरी आला. नावकरी विरोचन आला. ह्या विरोचनाने काय झालं? मग पामर या स्थूल शरीरालाच काय म्हणायला लागला? या स्थूल दिसणाऱ्या अन्नमय कोशाचाच आत्मा म्हणायला लागला. हे काय झाला? भरकटला तिथं. आणि आत्मा त्यास युक्ती सांगतात, पण युक्ती सांगितली त्यांनी अजून. असं नाही पटवून देते. अहो खोटं पटवायसाठी लय लय त्याला हे करावं लागतं. खऱ्याला तरी एवढं पाठवायची गरज नाही, पण असत्याला पाठवायचं म्हणल्यावर लय त्याला सांगावं लागतं. तेल मीठ अनेक उपपत्ती करावं लागते त्याला. मग ही उपपत्ती किती करते बघा. आता तुम्ही युक्ती सांगतात, ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होती, आपण मी ही बुद्धी होती, तोच आत्मा काय म्हणले? तोच काय आहे? आत्मा. कारण मी मनुष्य. आता बघा, मी कोण आहे? मनुष्य. मी ब्राह्मण. अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी होते. आमचं सरळ सहजच होते. मी मनुष्य, मी स्त्री, मी असा, मी तसा, मी ह्या जातीचा अभिमान त्याला, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी सोनार, मी मराठा, मी नाभिक, म्हणजे प्रत्येक असं मी माळी असा आहे काय करा आम्हाला वर्ण झाला, अहम झाला. या स्थूल ठिकाणी अहम बुद्धी होती, म्हणजे अहंकार होतो. मग मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. त्याच्याच ठिकाणी सर्वांना अहम बुद्धी होती. आणि हीच बुद्धी आमची पक्की झाली, अहम बुद्धी झाली. मी अमुक अमुक, मी तमुक तमुक. मग ते अन्नमय स्थूल शरीराचा आत्मा आहे असं मानणार. ह्याला काय मानणार? आत्मा आहे. आत्मा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असती तो आत्मा. आता मुख्य आमची कशावर प्रीती जास्त? आमची देहावर प्रीती. आम्हाला सगळ्यात आवडतं काय? आमचं शरीर. सगळ्यात शरीर जर आवडत नसतं, आम्ही त्याच्यासाठी एवढं खटाटोप केलीच नसते, एवढे शॅम्पू, एवढे प्रसाधन ही वापरले असते का? आम्ही कशाला प्राधान्य दिले? या शरीरालाच आम्ही मी म्हणतोय. मग शरीराला नटवायचं आमचं सारखं चालू आहे ना. मग प्रिय काय झाला? आमचा शरीर झालं. हे शरीरासाठी अजिबात आम्ही ढिले पडत नाही. मग हे अन्नमय कोश. मग अन्नमय स्थूल शरीराचा आत्मा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती तो आत्मा. मग त्याच्या आता स्त्री धन पुत्र त्याला पाहिजेत ना. मग स्त्री धन पुत्राविषयी त्याचं काय झालं? प्रीती झाली. का ते गरजेचं आहे, ह्याला पूरक आहेत. मग स्थूल शरीरास अनुकूल असतात. या स्थूल शरीराला स्त्री पुत्र धन अनुकूल आहे ना. धन नसतं अनुकूल तर आम्ही त्याच्या भाग लागलो असतो रात्रंदिवस. रात्रंदिवस आमची धडपड कशासाठी? जाधव. पैसे कमवण्यासाठी. मग हे कशासाठी? आम्हाला भोग साधन, स्त्री आहे, पुत्र आहे, सगळं आहे. हे आम्हाला काय? ह्यालाच आम्ही काय ह्याच्यावर प्रीती बसली. अनुकूल नसतील तर होत नाही. म्हणजे ही स्त्री पुत्र सुद्धा अनुकूल नसल्यावर आपल्या जवळची वाटत नाही. म्हणजे प्रतिकूल असल्यावर एखादी बाई ही असली काय सांग, ती नवऱ्याला आवडते का? खरं सांगा. म्हणजे अनुकूल आहे नाही ती आवडतं का? अनुकूल आहे तीच आवडतं. प्रतिकूल कुणालाही आवडत नाही. पोरग चौकात त्याने हात दुसल्या बरे आपल्यावर, तेव्हा आवडेल का ती मुलगा आपल्याला? प्रतिकूल झाला की आवडत नाही कुठली गोष्ट. आम्हाला अनुकूल आहे त्याचाच आम्हाला लोभ आहे. ज्याला अनुकूल आहे तीच आम्हाला काय आवडतं. असो, त्याच्यावर प्रीती होते आणि अनुकूल नसली तर होत नाही. याच्याकरिता अन्य पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते. ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणीच आहे. आम्ही म्हणतो ह्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम आहे, बायकोवर प्रेम आहे, पोरावर प्रेम आहे, पण खरे प्रेम कशामुळे? आमच्या स्थूल शरीरामुळे.
ह्याच्या आधी आपण पहिल्या तरंगात सुद्धा विचार केला. गाडी पिटली, इष्टी गाडी पिटली, गाडीतला दरवाजा बळच काच फुडली, तर नवरा बायको संग आहेत, कोण आधी बाहेर पडतं? स्वतः. का बायकोला बाहेर काढतो आधी? कोण पडतं बाहेर आधी? स्वतः. कुणी असू तिथं. म्हणून आपल्याला पहिला धडा होता, पाणी हौदात सोडायचं आणि माकडी त्यात पिल्लू सोडायचं. तो धडा होता का नाही? तो धड्यातनं काय घ्यायचंय आम्हाला, की हितपर्यंत पाणी वर आलं की ती बारीक बाळी त्याला उचलून घेते ती माकडी. मग किती वर घेती, जसं जसं हौद भरल तसं पार नरड्यापर्यंत आलं, पार आता ही व्हायला लागली की तीच पोरग काय करते, खाली टाकती आणि त्याच्यावर उभा राहते. प्रेम नव्हतं का मुलावर? पण मुलापेक्षा कुणावर प्रेम झालं? सगळ्या स्वतःच्या शरीरावर. या स्वतःच्या शरीराला आम्ही काय समजलो? आत्मा.